नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असणारे किंवा मराठा आरक्षणाला जोरदार विरोध करणारे म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते। आता गुणरत्न सदावर्ते यांची ओळख हे मराठा आरक्षणाला विरोध करतात म्हणूनच झालेली आहे। मागच्या अनेक वर्षांपासून जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या विरोधात लढणारे हे गुणरत्न सदावर्तेच आहेत। गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वारंवार टीका होती, वारंवार त्यांच्यावर हल्ला देखील होतो। त्यांना फोन करून अनेक जण शिवीगाळ करतात, पण तरीसुद्धा हे जे गुणरत्न सदावर्ते आहेत ते काही त्यांचं बोलणं बदलत नाही, त्यांच्या बोलण्यावरच ठाम असतात। आता अशाच पद्धतीने त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा टीका केली होती, त्यांच्या विरोधात सुद्धा बोलू लागले होते। म्हणूनच त्यांच्या राहत्या घरी मुंबई इथं त्यांच्या ज्या 2 गाड्या होत्या त्या 2 गाड्या सुद्धा फोडण्यात आल्या होत्या आणि गुणरत्न सदावर्ते यांना चांगली अद्दल घडावी, यानंतर त्यांनी असं करू नये, असं बोलू नये, हा त्यामागचा उद्देश असावा म्हणून त्यांच्या गाड्या देखील फोडण्यात आलेल्या होत्या। आता गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका होते, हल्ला होतो, एकदा त्यांच्यावर काही लोक धावून सुद्धा गेले होते मागच्या आंदोलनाच्या काळात। तरीसुद्धा गुणरत्न सदावर्ते हे बोलायला का घाबरत नाहीत, गुणरत्न सदावर्ते हे त्यांचं मत का बदलत नाहीत। आता हे गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतःच सांगितलं, कारण की काही लोक हे अभिमानाने एखादी गोष्ट सांगत असतात तर काही लोकांना त्याच गोष्टीची लाज सुद्धा वाटू लागते। आता काही गोष्टी म्हणजे कसं असतं, एखाद्याची इथं चोरी करणं, दरोडा टाकणं, हे असे काही कृत्य आहे ते करणं, ते अभिमानानं केलंय ही सांगण्याचा अभिमान पाहिजे का लाज पाहिजे हे तुम्ही ठरवा। पण त्याच्या आधी गुणरत्न सदावर्ते नेमकं काय म्हणतायत तो व्हिडिओ पहा। माझे 4 चुलते हे जन्मठेप झालेले आहेत, आमची शाखा दुसरी नाही आहे, आम्ही तेलंगणातून महाराष्ट्रात आलेलो आहोत आणि जन्मठेपेची शिक्षा त्या 4 चुलत्याला झाली। वडील बाल गुन्हे म्हणजे हे होते, नाबालिक होते, म्हणून वडिलांना सोडण्यात आलं। सेंट्रल जेलला चुलते होते। रिधुऱ्या गंग्या हे फार मोठं नाव आहे, ते चोर नव्हते, डाकू होते, चिठ्ठी द्यायचे रिधुऱ्या गंग्यावर। तुम्ही बघा कधी डाकूंचा केल्याच्या नंतर रिधुऱ्या गंग्या नावाची स्टोरी कशी येते तुमच्याकडे। ते तुमचे कोण होते? माझे सख्खे काका, ते डाकू होते। डाकू तुम्हाला सांगतो, शेवटचा डाका टाकायला जेव्हा ते गेले ते डाकू होते। डाकू तुम्हाला सांगतो, शेवटचा डाका टाकायला जेव्हा ते गेले। ऐकलं गुणरत्न सदावर्ते काय म्हणतात? गुणरत्न सदावर्ते म्हणतात की त्यांचे वडील जेव्हा अल्पवयीन होते तेव्हा ते जेलमध्ये होते आणि अल्पवयीन असल्यामुळं जेलमधून त्यांची सुटका करण्यात आली होती। पण त्यांचे जे सख्खे चुलते आहेत ते डाकू होते, डाकूचे पुतणे आहेत गुणरत्न सदावर्ते, असं गुणरत्ने ठामपणे आणि खंबीरपणे सांगतात। एका प्रकारे गुणरत्न सदावर्ते यांना त्यांचे काका हे डाकू असल्याचा अभिमान वाटतोय आणि ते अगदी रोखठोकपणे त्या ठिकाणी एका TV चॅनलवर अशा पद्धतीनं सांगतात। आता ही अभिमानाची गोष्ट आहे का आणखी कशाची गोष्ट आहे ते तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। पण हेच गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जो काही हल्ला झाला होता, गुणरत्न सदावर्ते यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न झाला होता, त्याच्यामुळं गुणरत्न सदावर्ते हा आता लोकांना भीती घालण्याचा प्रयत्न करतायत का, किंवा लोकांना सुद्धा सांगतायत का की मैं भी खून खराबे के खानदान से ताल्लुक रखता हूँ, मैं भी कुछ कम नहीं हूँ, मेरे नात को मत लगो, असा काही सांगण्याचा उद्देश गुणरत्न सदावर्ते यांचा आहे का, असंच आपल्याला या ठिकाणी वाटतं। आता गुणरत्न सदावर्ते यांनी ज्या रोखठोकपणे अभिमानाने सांगितलंय की त्यांचे काका हे डाकू होते, डाकू, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।